पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. केंद्र शासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव अद्यापपर्यंत न दिल्याने पनवेल तालुक्यातील 27 गावांनी भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीअंतर्गत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी, पनवेलचे तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी लोकनेते दिबा पाटील, 27 गाव प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, सचिव प्रेम पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प निर्माण करण्यासाठी तालुक्यातील अनेक गावातील घरे आणि शेतजमिनी सिडकोने संपादित केल्या. शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण व्हावे, अशी येथील भूमिपुत्रांची, शेतकऱ्यांची मागणी आहे. महाराष्ट्र शासनाने या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे अशी मंजुरी घेऊन त्या मंजुरीप्रमाणे केंद्र शासनाला शिफारस करण्यात आली. मात्र केंद्र शासन नाव देण्यासाठी विलंब करत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या विमानतळाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देतील अशी आशा येथील शेतकऱ्यांना होती. मात्र यावेळी दिबा पाटील यांचे नाव देण्याचे जाहीर झाले नाही. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग, नागरिक यांच्यात असंतोष पसरला. या असंतोषाचा उद्रेक होऊन चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवलीवाडा, वरचे ओवळे, उलवे, कोंबडभुजे, तरघर, गणेशपुरी, वाघिवली, पारगाव, दापोली, खालचे ओवळे, भंगारपाडा, श्रीरामनगर, कुंडेवहाळ, माणघर, काळुंद्रे, मोसारे, पाटणोली, गराडे, नानोशी, बेलवाडी इत्यादी गावांनी आगामी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.